गुड मॉर्निंग गाईस. सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या मराठी ब्लॉगवर. तर आता आज शाळा फायनली संपली आहे. आज लास्ट डे होता सगळ्यांचा, म्हणजे स्टुडंट्स लोकांचा. टीचर्स लोक येणार आहेत 30 एप्रिलपर्यंत. म्हणून आम्ही आता सगळं ओळखून आलेलो आहे थोडा नाश्ता करायला बाहेर. बिकॉज खूप हा एक छोटासा कॅफे आहे तिथे आम्ही खात आहोत. काही बनत आहे आमचा हे बघा मसाला, मैसूर मसाला डोसा. तर आज आपण डिस्कस करणार आहोत आपला एपिसोड नंबर 2 वर, दॅट इज कॉफी पे. काय होतं? कॉफी पे चर्चा. कॉफी पे चर्चा. तर बघूया खाल्ल्यानंतर मग आम्ही जाऊ. मग काय काम नसेल तर आपण बसूया डिस्कस करायला. तर आता आमचा मैसूर मसाला डोसा तर रेडी झालेला आहे. आता आमच्या टेबलवर येत आहे. चालत येते. हो, पाय आहेत तुला? तिला पाहायला तिला भूक लागली तर सहन नव्हतं. ते हे पहा आमचा मैसूर मसाला डोसा. बघू कसं आहे बघ. फर्स्ट टाइम मीरा रोडचा मैसूर डोसा खाणार आहे आपण. कुठचा खातो आपण नेहमी? तिथे जातो ना कांदिवलीला, तुमच्या इकडचा गणेशनगर. अरे हां, गणेशनगरचा आम्ही तिथे खातो. खूप छान भेटतं. खा बघू. गरम आहे. सांबार टेस्ट करायचं. खा का. असे पण हे सगळी गोष्ट कुठवल्याच ठिकाणी चांगली. ठीक आहे. तुझ्या सांबारच्या समोर कसं आहे? किती रेटिंग? 5, 4? एक काय बोलते? एवढा चांगला आहे? लेट ठीक मी आहे. टेस्ट. ही जास्त चांगलं सांगू शकते. नाही, चांगलं आहे. नॉट बॅड. चांगला आहे. खाण्याची खूप ही बघत बसते मी, खाऊन जाते सारखं. आता मी ठेवते, खाते ना, तरी संपून टाका. तर गाईस, काजल आपल्याला काहीतरी स्टंट करून दाखवते. बारटेंडर लोक कसे करतात ते दाखव जरा बघू. कारण की ही शिकली आहे थोडं. जेव्हा ही हॉटेल मॅनेजमेंट करत होती तर हिला थोडं ट्रेनिंग मिळालेलं. तर लेट्स सी अजून काय होतं. ग्लास आणि बॉटल फरक असते. मागे कशाला असे फिरवतात? अरे ओ, वापस वन्स मोर. वापस कर. काहीतरी असेच घे. तर चला आपला एपिसोड नंबर 2 ची सुरुवात करूया. ॲक्च्युली यात कॉफी नाही आहे, त्यात लिंबू पाणी आहे बघा. आता ज्यूस पिवत होतो आम्ही. विचार केला लेट्स चला आपण शूट पण करून घेऊया आणि हे पण पिऊया. बिकॉज आता एवढ्या गरमीमध्ये आम्ही पिऊ नाही चाय शकत. पियाला बापरे. सो टॉपिक हे होतं आपला नेक्स्ट. हा सेकंड एपिसोड आपला. तर आपण हा डिसिजन घेतला कसं, म्हणजे जॉब वर्सेस बिझनेस. तर आपल्यासाठी हा खूप मोठा निर्णय होता लाईफचा. होता आमच्यासाठी. निर्णय होता ॲक्च्युली, टास्क नाही म्हणू शकत, निर्णय होता. बिकॉज खूपच एक जॉब कसा असतो, एक सिक्युरिटी असते. म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंट जी आहे तुम्हाला बँकमध्ये दर महिन्यात येत असते. बट बिझनेस असा नसतो. आणि आम्ही 1.5 वर्षापासून एक्सपिरियन्स घेत आहोत की बिझनेसचा जो अमाऊंट असतो, जो महिन्याचा अमाऊंट असतो, तो एकसारखा नसतो. कधी असा असतो तर कधी असं पण असतं. तर पहिला कोणापासून स्टार्ट केलं? तुझ्यापासून स्टार्ट. तर माझं तर आता तुम्ही लोकांनी माहीत नाही आमचा व्हिडिओ बघितला आहेत की नाही. बिकॉज आम्ही खूप जागेवर इंटरव्ह्यूमध्ये आम्ही सांगितलं आमचं आम्ही कसं स्टार्ट केलं होतं ते. तर माझं तर असं होतं बॉस की मला तर बिझनेसमध्ये खूप इंटरेस्ट होता. ॲक्च्युली याच्या आधी मी शूटिंगमध्ये काम करत होती. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते की मी प्रॉपर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायची. खूप मोठ्या फिल्म्समध्ये काम केलेलं आहे ॲज टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे कॅमेरा लाईट जे असतं त्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करायची. बिकॉज मी ते शिकलेली आहे. ते काम करत असताना मला नेहमी असं थोडा सफोकेशन टाईप फील व्हायचा. बिकॉज माहीत नाही का माझ्या टाईपचे तिथे नव्हते सगळे, असं मला फील होत होता. त्यामुळे मला म्हणजे काम चांगलं होतं, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नव्हता की तिथे शिकायला खूप मिळत होतं. मोठे मोठे DOPs म्हणजे जे कॅमेरामॅन असतात त्यांच्या हाताखाली काम करायला मिळत होता. तर खूपच छान आहे ॲक्च्युली आहे. बट कसं आहे की तिकडे जे वातावरण असायचं तो मला नाही आवडायचं. आणि त्यामुळे मला खूप, जेव्हा पण मी जायची स्टार्टिंगला बरं वाटलं, पण नंतर मला ना खूप सफोकेशन व्हायला लागलं. तर माझा बॅक ऑफ द माइंड माझं हेच होतं की मला जॉब तर बिलकुल करायचं नाही आहे. मला जर मी क्विट केला शूटिंग लाईन तर मी दुसरा जे काही करू शकते ते बिझनेस करू शकते. बिकॉज माझ्या घरी
माझे मॉम डॅड दोन्ही पण बिझनेसच करतात. त्या लोकांनी पण कधी जॉब केला नाही त्यांच्या लाईफमध्ये. म्हणजे मम्मीने एकदम स्टार्टिंगमध्ये केला होता जेव्हा मी लहान होतो तेव्हा. मम्मी जस्ट निघाली होती घराबाहेर तेव्हा. पण त्यानंतर तिने कंटिन्युअसली 15 वर्ष मला वाटतं बिझनेसच केला आहे. त्यामुळे असं जॉबचं कधी माझ्या डोक्यात आला नाही की मला जॉब करायचा आहे नाही करायचं आहे. असं खूप सारे जॉब केले आहेत. कधीतरी लाईफमध्ये काय केलं आहे काय नाही ह्याच्याबद्दल पण आपण करूया डिस्कशन. बट फिलहाल हेच सांगते. तर त्यानंतर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली जेव्हा मी माझी शूटिंग लाईन सोडली तर मी 6 महिने घरी बसलेली होती आणि तेव्हा मी ट्रेडिंग शिकत होती. म्हणजे त्यात मी ट्रेडिंग शिकतही होती. ते आपलं ट्रेडिंग बघा कधी संपत नाही. जे कोण ट्रेडर असतील त्यांना माहीत असेल की त्यात पण प्रॉफिट अँड लॉस चालू असतं आणि त्याला खूप शिकावं लागतं डीपली जाऊन. 6 महिने मी ते करता करता मला असं वाटत होतं की मला एक हे हवं आहे. म्हणजे काय हवं आहे? एक असं छान माझा बिझनेस पाहिजे की कॅफे उघडायचं खूप मन होतं. आणि हिच्यासोबत आपण डिस्कस पण खूपदा केलेलं ना की आपण एक कॅफे उघडूया किंवा एखादा केक शॉप उघडूया. कारण की हिच्याकडे केकचा खूप मस्त टॅलेंट, बेकरी शेफ एक नंबर आहे. तर माझी खूप इच्छा होती की आपण एक बेकरी किंवा एखादा केक शॉप काहीतरी ओपन करूया यार, असं काहीतरी चालू होतं. पण त्याला लागणार होता खूप मोठा इन्व्हेस्टमेंट. तर त्यासाठी मी माझ्या मनाला खूप प्रिपेअर करत होती. त्यानंतर हा जो वडापावचा अजूनही डोक्यात आला नव्हता की वडापाव करायचा आहे की नाही. आणि ते पण रस्त्यावर आहे तर बिलकुलच डोक्यात आला नव्हता. तर हे माझ्या मनात चालू होतं. तोपर्यंत काजल आपल्या जॉबमध्ये होती. एकदा मी एकदमच खूपच वैतागलेली होती घरात. म्हणजे मला खूपच कंटाळत होता. म्हणजे ट्रेडिंगचा दिवसभर घेऊन नाही बसू शकत. म्हणजे 3-3:30पर्यंत असो. त्यानंतर काय करायचं तर मी खूप बोर व्हायची. तर त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये ना एकदम हे चाललेलं आता काहीतरी करावं लागेल बॉस, काहीतरी करावं लागेल. आता रस्त्यावर उभं राहून करायचं पण काहीतरी करायचं लाईफमध्ये. तर हिच्यासोबत माझं डिस्कशन चालू झालं की काजल आपण काहीतरी करूया यार, आपण एक काम करूया इडलीचा किंवा वडापावचा असा ठेला लावूया. असा बिझनेस स्टार्ट करूया काहीतरी, हां, छोटा असो काही असो, पण एक काहीतरी चालू करूया आपल्या स्वतःच. ते पण रस्त्यावर. आणि तेव्हा मी इतकी पण रेडी नव्हती कारण की मी जॉबला जास्त हे करत होती. आणि मला तुझ्यावर डोक्यात येऊया आलं आपण, business. तुझ्यावर येऊया. तू पण प्रॉपर सांग जसं मी सांगितलं की मी कसं प्रिपेअर केलं स्वतःला. त्यानंतर मी हिच्यात हळूहळू कानात टाकायला लागली. काजल आपण बिझनेस करूया ते पण वडापाव किंवा इडलीचा करूया, असं चालू होतं आमचं. त्यानंतर मग हळूहळू हिच्या कानात पडल्यानंतर ते जे दिवस होते ते तुझ्या मनात काय चालू होतं, तुझ्या डोक्यात काय चालू होतं आणि तू एवढं पटकन डिसिजन कसं घेतला जॉब सोडून बिझनेसमध्ये उतरायचा, त्यात काजल. जसं अंकिताने सांगितलं की मी कसा डिसिजन घेतला. तर म्हणजे मी जेव्हा तुला सांगत होते की काजल असं करायचं, म्हणजे वडापावचा आपल्याला ठेला लावायचा, तर तुझ्या तेव्हा माइंडमध्ये काय चालू होतं, ही काय बोलतं आपण कुठे पुढे जायचं सोडून ही असं जायचं, असं काय आलेलं की नाही डोक्यामध्ये तुझ्या? बिझनेसचं तर कधी माझ्या डोक्यात आलंच नव्हतं ॲक्च्युली बघायला गेलं तर. मी पर्टिक्युलर जॉबमध्येच असायचे आणि मला असं एक होतं की जॉबमध्ये कसं फिक्स इन्कम असतो आणि बिझनेसमध्ये कसं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. ते बघा. त्यात आपल्याला म्हणजे कसं किती गोष्टी आपल्याकडनं पण जाते आणि म्हणजे आपल्याकडे किती पॉझिटिव्हिटी येणार आहे की प्रॉफिट लॉस होणार आहे. तर कारण की कधी थोडं म्हणजे पैशाला पण महत्त्व द्यावं लागतं. तर मला तसं होतं की मला एक प्रॉपर इन्कम माझी येत होती आणि सडनली जर ती कमी झाली आणि मी माझ्या मम्मीला पण म्हणजे कधी असं म्हणजे बोलली पण नव्हती. तर मग त्यांचं रिॲक्शन कसं असणार माझ्या फॅमिली मेंबर की लगेच मी जॉब क्विट करून आता बिझनेसमध्ये उडी मारणार आहे. तर थोडं तरी टेन्शन म्हणजे प्रश्न पडतो ना की साधारण म्हणजे एकदम जॉब करते आहे आणि मध्येच कसं बिझनेसमध्ये उडी मारलं. ते हिने मला म्हणजे सांगितलेलं एकदा. तिच्या डोक्यामध्ये तर पहिल्यापासूनच होतं. ती मला पहिला पण सांगायची की आपण ना स्वतःचं काहीतरी ओपन केलं पाहिजे. पण एवढं मी लक्ष नाही द्यायची कारण की मला जॉब खूप इम्पॉर्टंट वाटायचा. बिकॉज इथे फिक्स इन्कम हां. होते. तर मग एकदा ना त्यांनी मला असं परत आमचं दोघांचं बोलणं झालं. तर यांनी मला आणि कधी मी थोडं जॉबला घेऊन माझं पण मन हे झालेलं की ते किटकिट हां, म्हणजे कोणाचं ऐकणं आहे ना आणि स्वतःहून म्हणजे आपलं काम 100% देऊन पण जर कोणाचं ऐकणं येतं ना ते इरिटेड होऊन जातं. मला तर खूप व्हायचा. हिला मी सतत बोलून ना रडायची की काय यार मी म्हणजे सकाळी जाते संध्याकाळी येते तरी एवढी किटकिट असते हे ते. तर हिने मला असं सांगितलं की आणि एक गोष्ट खरं सांगू, ह्याचा मी फायदा उचलला. अंकिता तर ऑलमोस्ट रेडी होती म्हणजे एकदम बिझनेससाठी काय, पण मी नव्हती. तर हिने मला जेव्हा सांगितलेलं तेव्हा पण मी हिला रोज बोलायचे, अरे अंकिता असं कसं यार डायरेक्टली आता मी डायरेक्ट जॉब सोडू आणि इथे लाव. आणि माझ्या जॉबवर कसं होतं माहिती आहे का, तिचा एक रूल होता
की जायच्या 3 महिना अगोदर तुम्हाला म्हणजे काय कुठलं नोटीस पिरियड असतो. आम्ही Notice द्यायचं. तर कोणी तर कधी दिली नाही. आणि माझं पण वर्क आले होतं की करणार आहे मी नाही करणार आहे, तर माझं पण दोन्ही याच्यावर होतं. आणि मेन म्हणजे माझ्या शॉर्टकट मध्ये mom ला. सांगते हे. हा हा सांग. शॉर्टकट मध्ये सांगते. हिला त्या जॉबवरनं वैताग आलेला, पहिली गोष्ट ही. हम्म. आणि हिला भीती यासाठी वाटवती, ही कॅपेबल आहे, म्हणजे ही डिसिजन घेण्यामध्ये एकदम कॅपेबल आहे, की म्हणजे करू शकते की नाही करू शकत बिझनेस. बट काय होतं, बिकॉज की तिचा मॅम नसताना पण ती सांभाळायची तिचा पूर्ण शॉप, तर ती म्हणजे करू शकते हे तर मला कळून थोडी सुटलेलं की हिच्यामध्ये थोडी कॅपॅसिटी आहे बाबा, की एखादं दुकान ती सांभाळू शकते. पण हिला तेच की पैशाच्यामुळे ती थोडी वर आली तिचा चालू होता बस. हां, तर आता नेक्स्ट जेव्हा आम्ही तिने अजून पण नाही ठरवलेलं, आम्ही लोकांनी जाऊन पैसे इन्व्हेस्ट म्हणजे एक पर्टिक्युलर रक्कम म्हणजे सांगून टाकले किती काढलेले. माझं थिंकिंग 10,000. अशी होती एक की मी हिला सांगितलेलं की ठीक आहे तू चालू कर का मला पहिला स्टार्टिंगला बोलू दे. तर आम्ही ठरवलं की आम्ही 10,000 इन्व्हेस्ट करणार या बिझनेसला. तर आम्ही सगळं सामान घेऊन आलो. आता तिथे पण काय घडलं ते विसरून एक सीन झालेला आमच्यासोबत, ते जाऊन द्या, ते काही एवढा इम्पॉर्टंट नाही ना, ते अंकलसोबत झालेला ते हां. तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे. बट हां, तर हे काय झालेलं की आम्ही इन्व्हेस्टमेंट केली. तर काजलचं काय म्हणणं होता, जी एक भावाची वहिनी. वाईफ आहे, म्हणजे वहिनी आहे तिची. वहिनी माझी. हां, तर ती अशीच घरी होती बसलेली. तर ती हिचा म्हणणं काय होता, तू एक काम कर, मी इन्व्हेस्ट करते पैसे आणि तू आणि माझी वहिनी दोघींनी मिळून करा, असं तिचं म्हणणं होतं. म्हणजे ठीक आहे चालेल, लेट्स सी. तर हिने काय केलं, एक काम करूया, मी 1 हफ्त्याची सुट्टी घेते. सुट्टी घेतली सुट्टीच घेणार. ती काय बोलली, मी 1 हफ्त्याची सुट्टी घेते, तुम्हाला मदत करते, तुम्हाला सेटअप करून देते, त्यानंतर मग मी जॉबला जॉईन होऊन जाईल. आम्ही बोलू ठीक आहे, जाऊ दे आता. एवढं तरी तिने ॲटलिस्ट इंटरेस्ट दिला, ते माझ्यासाठी खूप होतं ॲक्च्युली. हिने 1 हफ्त्याची सुट्टी तरी घेतली यासाठी. तर त्यानंतर हिने सुट्टी करता ती कायमचीच सुट्टी झाली माझी. तर हिने फायनली आमचा सगळा दुकानचा सेटअप झाला आणि आम्ही तो दुकान चालू केला तिघांचा. तो मी एक फोटो इथे शेअर करेन जर माझ्या फोनमध्ये असेल तर. तो फर्स्ट फोटो आम्ही काढलेला, आम्ही ही जी वहिनी आहे, मी आणि काजल आहे. तर ते काढल्यानंतर त्यानंतर मग आम्ही फर्स्ट आम्ही कांदिवलीला राहिलो. मग तिथे काहीतरी सीन झालेला, त्यामुळे आम्ही ऑर्लेमला शिफ्ट झालो. तर इथे ऑर्लेमला शिफ्ट झाल्यानंतर 1 आठवडा कसं तरी आम्ही ऍडजस्ट केलं. नाही, आपण बंद केलं काय थोडे दिवसासाठी बंद होतं, मग त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 1 वीक नंतर परत चालू तो केलं. एक पर्टिक्युलर सीन आहे ना, त्याच्यामुळे आमचं दुकान बंद झालेलं. अप अँड डाऊन झालेलं आमच्यामध्ये. डायरेक्ट 12 तारखेला चालू झालेला. मग आपला 1 ऑगस्टला चालू केलं होतं. मग त्यानंतर ते सीन क्रिएट झालेला आणि त्याच्यामध्ये पण आम्ही लोकांनी एवढी जागा सर्च केली, कुठे लावायचं कुठे नाही काही समजतच कारण की नव्हतं. कुठेही आपण लावू नाही शकत, म्हणजे सोपं नाही की तुम्ही घेणार आणि कुठेही लावणार. कारण की सगळ्या गोष्टी बघावी लागतात. एक तर मेन प्लेस बघावी लागतो, मग तिकडचे BMC चं रूल्स tension काय असायला आहेत. नको. हो, आणि ते कसं सोसायटी असल्यामुळे मग ते त्यांना प्रॉब्लेम पण क्रिएट होतो की म्हणजे जसं तुम्ही फ्राय करणार त्याचा तेलचा वास जाणार, हे जाणार. मग ते सगळी गोष्टी बघून आपल्याला करावं लागतं. आणि तुम्हाला माहिती, मी जिथे राहते ना म्हाडामध्ये, तिथेही आम्ही 1 दिवसासाठी स्टॉल लावलेला. पण तिथे बिलीव्ह नाही होणार तुम्हाला, आमचा एक वडापावही सेल झालेला नव्हता त्या दिवशी. तिथे एवढा फक्त hurt पाणीपुरी झालेला. खाणारी माणसं आहेत म्हाडामधले. फक्त पाणीपुरी खातात द्या. नाही, मी नाही, आमच्या एरियामधले. तर इथे आम्हाला एवढा म्हणजे डिमोटिवेशन फील झालं ना. अरे असं वाटलं एक्शनसाठी एवढा इन्व्हेस्ट केला आम्ही लोकांनी, आता बॅकअप काय नाही. म्हणजे माझा तर बॅकअप काय नव्हतं, हिचा तरी होता जॉब. ही खोटं बोलून आलेली ती मॅमला, तर हिच्याकडे बॅकअप होता. पण एकदम टेन्शनमध्ये, बाई इथे एक वडापाव नाही गेला, फ्युचर म्हणजे पुढे काय आमचा होणार आहे की नाही होणार आहे. त्यानंतर मग कसे तरी करून आम्ही दिवस काढले आणि एकमेकांना धीर दिलं, हा म्हणजे मोटिवेट केलं आम्ही लोकांनी या क्षणाला. आमच्या फॅमिली मेंबर्सनी पण तेव्हा आम्हाला मोटिवेट केलेलं ऍक्च्युली. आता नाही होणार, पण होणार थोडा टाइम लागला, कारण की तुम्ही नवीन आहेत. पण इथे याच्या पुढे काय 12 तारखेनंतर केलं आपण ते नंतरच्या एपिसोडमध्ये सांगूया. तर हे आता एवढं तर तुम्हाला कळलं की आम्ही लोकांनी जॉब सोडला आणि कसं आम्ही स्टार्ट केलं बिझनेस. पण यामध्ये हा जो डिसिजन होता हा आमचा पहिला दोघींचा होता. पण याला बरकत कधी आली, जेव्हा आमची फॅमिली इन्व्हॉल्व झाली. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपली फॅमिली इन्व्हॉल्व होणं. बिकॉज त्यांच्या सपोर्टशिवाय आपण नाही करू शकत. कारण की कुठलीच गोष्ट नाही होणार. हां, कारण की एक शिकलेले सावरलेले मुली, आम्हाला रस्त्यावरही माणसं खूप विचारायचे एक क्वेश्चन. ते आपण नंतर डिस्कस करूया कसं आम्ही काढलेले दिवस 3rd एपिसोडमध्ये. तर आम्ही जेव्हा हे गोष्ट घरच्यांना सांगितलं, म्हणजे मी जेव्हा माझ्या घरच्यांना सांगितलं, ते तर खुश झालेले की ते तर खरोखर सांगते, माझे मम्मी पप्पा दोघे पण खूप हॅप्पी झालेले की आमची मुलगी बिझनेस करायचा डिसिजन घेते. बिकॉज त्या दोघी
बिझनेस करतात म्हणून. तर त्यामुळे ते खूप खुश झालेले आणि त्या लोकांचा तो फुल पाठिंबा होता माझ्यामागे. पण काजलच्या घरी कसं होतं सीन ते सांग जरा. सिच्युएशन कशी होती जेव्हा तू डिस्कस केलं मम्मीसोबत की आता मी मम्मी पूर्णपणे इथे जॉईन होणार आहे? म्हणजे इतकं काही इश्यू तर झाला नव्हता, पण एक प्रश्न तर म्हणजे सर्वांच्याच घरात पडते की म्हणजे तू जॉब करते तिथे तुझं अमाऊंट फिक्स आहे, इथे वर्काली होणार, किती प्रॉब्लेम्स होणार आणि असतात थोडे काहीतरी प्रॉब्लेम्स पण होते, पण इतकं नाही की फायनान्शियल प्रॉब्लेम आणि स्टेटस प्रॉब्लेम. हां, म्हणजे काय बोलणार आणि मेन म्हणजे ना घरच्यांना एक जास्त टेन्शन असेल की आपले आजूबाजू माणसं काय बोलतात की तुम्ही एक रस्त्यावर उभे राहून तुम्ही स्वतःचा बिझनेस ओपन करताय कसं वगैरे असं कोणाकोणाच्या मनामध्ये हे पण असते. कारण की कसं आहे माणसांचं बोलणं पण खूप विचित्र काय असतं. माणसं तशीच बोलतात नाही टोमणे बोलून बोलणं आणि आणि ते खूप महत्व आहे आणि असं. माझ्या मॉमला तर नाही पण माझ्या डॅडला असं बोलण्यात आलेलं की ही काय लाईफ टाईम हेच करणार आहे का रस्त्यावर उभी राहून. तर असं बोलण्यात आलेलं, पण माझ्या मम्मीपणे ते उडवून टाकलं आणि त्या लोकांनी आम्हा दोघींना एवढा मोटिवेट केलं ना. तुम्हाला हळूहळू आम्ही सांगू आम्हाला लोकांना कसे ते लोक मोटिवेट करायचे, बिकॉज खूप टाईम असा आलेला की आम्ही खूप जास्त आणि डिमोटिवेट खूप व्हायचो. काही गोष्टीमध्ये त्यांना कधी आमच्यासोबत समोर येऊन म्हणजे आमच्या बाजूला उभे राहून सोबत पण उभे राहून आम्हाला सपोर्ट हेल्प केलेला केलं आहे. आमच्या हो. ठेल्यावर. तर ठीक आहे गाईस. आणि हां हिने बिचारीने एक 7,000चा सॅक्रिफाईस केला बिकॉज हिची जी मॅम सॅलरी आहे कापून गेलेली.